नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर। कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त 999 मध्ये। आधार पे उधार ऑफर। बजाज फायनान्सच्या सुविधेसह 0% व्याज दरामध्ये ई बाईक वरती LED टीव्ही फ्री, मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री, LED टीव्ही वरती सोफा सेट फ्री, कोणत्याही फर्निचर वरती गॅस शेगडी फ्री, वॉशिंग मशीन आटा चक्कीवरती मिक्सर फ्री। एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाईक घेऊन या, नवीन बाईक घेऊन जा। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। सलगरेत रात्रीच्या सुमारास काय घडलं? मिरज सलगरे रोडवर रात्रीच्या सुमारास अशी घटना घडली की परिसरातील नागरिक अक्षरशः हादरले। अचानक झालेल्या मुसळधार पावसाने रेल्वे पुलाखालचा परिसर पाण्याच्या तळ्यात बदलला। काही मिनिटातच पुलाखाली वाहने अडकली, वाहतूक कोलमडली आणि लोकांचे अतोनात हाल सुरू झाले। मिरजेला जोडणारा हा एकमेव मार्ग असून पावसाळ्यात या रस्त्याची अवस्था नेहमीच बिकट होत असते। पुलाखाली मोठ्या प्रमाणावर पाणी साचते, पण या पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणताही मार्ग नसल्याने ते तासनतास तसेच थांबतात। रेल्वे प्रशासनाकडून या गंभीर समस्येकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याने स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। यापूर्वीही या ठिकाणी अपघातांची मालिका घडली आहे। विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस, दुचाकी तसेच ट्रॅक्टर सारखी वाहने या पाण्यात अडकण्याच्या घटना वारंवार घडल्या आहेत। पुलाखाली पडलेल्या खोल खड्ड्यांमुळे वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो। 28 ऑक्टोबर रोजी दुपारी एका ट्रॅक्टरचे चाक या खड्ड्यात अडकून फुटल्याने अपघात झाला होता। मात्र यानंतर रात्रीच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावताच संपूर्ण पुलाखालचा भाग पाण्याखाली गेला। क्षणात रस्त्याने पाण्याचा तलाव धारण केला आणि वाहतुकीचा पूर्ण गोंधळ उडाला। नागरिक मदतीसाठी झटत होते तर काहींनी पाण्यातूनच वाहन ढकलत काढली। या दोन घटनांनी दुपारचा अपघात आणि रात्रीचा पाण्याचा कहर सलगरेकरांना या पुलाच्या दुरावस्थेचा भीषण अनुभव आला। मिरजेला जाणारा हा महत्त्वाचा मार्ग ठप्प झाल्याने तासनतास वाहतूक थांबली। नागरिकांनी तातडीने रेल्वे प्रशासनाने आणि संबंधित यंत्रणांनी या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे।